ठाण्यात 4 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. झोमॅटो बॉय गवंडी काम करणारे निघाले तस्कर. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाकडून तब्बल 3 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीकडून 92 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईमुळे साधी कामे करणाऱ्या या दोन्ही तस्करांची काळी कृत्ये उघड झाली आहेत. त्यांनी किती जणांनी अंमली पदार्थ विकले आहेत, हे अंमली पदार्थ कोणाकडून आणले आहेत याचा तपास पोलीस करत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार हरेश तावडे यांना माहिती मिळाली होती की एकजण शिळफाटा भागात अंमली पदार्थ घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून शिळफाटा येथील दिवा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर इरफान शेख 36 याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 1 किलो 522 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ आढळून आला. या प्रकरणी शीलडायगर पोलिसांनी त्याला अटक केली. इरफान हा पनवेलमध्ये राहणारा असून तो झोमॅटोमध्ये फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावित, सोमनाथ कर्णवर पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र निकम, नितीन भोसले, दीपक डुम्मलवाड या पथकाने केली. तर दुसऱ्या कारवाईत खारेगाव टोलनाका भागात एक जण अंमली पदार्थ घेऊन येत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट 1ला मिळाली होती. या माहितीनंतर 24 जुलैला पोलिसांनी सापळा रचून एक संशयित कार थांबवली. त्या कारची झडती घेतली असता कारमध्ये 92,68,000 रुपयांचे MD आढळून आले. ही कारवाई युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट, उपनिरीक्षक नीलम जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाईक व पथकाने केली आहे. गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक आणि घटक 1 यांचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी ACP घोरपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली होती. तसेच युनिट 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली होती, ज्यामध्ये एकूण 2 किलो 184 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 3,97,00,000 रुपये इतकी आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि पोलीस हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्यांनी दिनांक 27 रोजी सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये इरफान शेख हा राहणार उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड इथला आहे. याच्याकडून 1 किलो 522 ग्रॅम किमतीचा MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्यामध्ये त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याची मान्य न्यायालयाने दिनांक 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. त्याचबरोबर घटक 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी त्यांच्या पथकानं दिनांक 24 रोजी कारवाई केली, ज्याच्यामध्ये शाहरुख 70 मेवासी उर्फ रिजवान हा राहणार मंदसौर जिल्हा मध्य प्रदेश याच्याकडून 662 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 92,68,000 रुपये इतकी आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. मान्य न्यायालयाने त्याची 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे. या दोन्ही कारवाईमध्ये सदर आरोपींनी MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ कुठं बनवला, कुठल्या कारखान्यामध्ये तो बनवला, त्यांनी तो कोणाला वितरित करणार होते किंवा ते कोणाला विक्री करणार होते, या अनुषंगानं गुन्हे शाखेचे पथक अधिक तपास करत आहे. आरोपी इरफान शेख राहणार उलवे रायगड हा पूर्वी 6 महिन्यापूर्वी झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. सध्या तो इतर काय दुसरं काम करत आहे असं निष्पन्न. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम 5 टप्प्यात देण्यात येणार आहे. त्याचा दुसरा टप्पा 28 मार्चला देण्यात आला, तर अद्याप उर्वरित 3 टप्पे बाकी आहेत. त्यातील 3ऱ्या टप्प्याची रक्कम कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी अदा करण्यात यावी, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव यांना केली आहे. याबाबतचे एक निवेदन माजी महापौर अशोक वेती व माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे, संपर्क प्रमुख ठाणे लोकसभा यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त राव यांची भेट घेऊन गुरुवारी त्यांना सादर केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी ही शिष्टमंडळाने यावेळी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार यापूर्वी ठाणे महापालिकेने 7व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा दुसरा टप्पा मार्च महिन्याच्या अखेरीस महापालिका कर्मचाऱ्यांना अदा केला आहे. याकरिता महापालिकेच्या मार्फत 190 कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. यातून साधारण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात साधारण 1.25 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यापूर्वी देण्यात आलेल्या फरकाच्या पहिल्या टप्प्यात 140 कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आले होते. 2024-25 अर्थसंकल्पात ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार ही रक्कम महापालिकेच्या विविध कररूपी उत्पन्नातून देण्यात आली आहे. तर उरलेल्या 3 टप्प्यातील रक्कम ही लवकरात लवकर मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ही रक्कम टप्प्याटप्प्यात अदा करण्यात आली आहे. दरम्यान या फरकाच्या 3ऱ्या टप्प्यातील रक्कम आगामी गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांना केली आहे. याबाबत गुरुवारी शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने माजी महापौर अशोक वेती व माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली. या भेटीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फरकाच्या 3ऱ्या टप्प्यातील रक्कम अदा करण्याबाबत केलेल्या सूचनांचे एक निवेदन त्यांनी आयुक्त राव यांना सादर केले. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन. पुण्यश्लोक राष्ट्रमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा समजून घेण्यासाठी मुंबई येथील भारतीय इतिहास प्रबोधिनी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन यांच्याकडून राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. सदर स्पर्धा ही ऑनलाईन असल्यामुळे आपण आपल्या घरी बसून सहभागी होऊ शकता. ही वक्तृत्व स्पर्धा 3 गटात होईल. सर्व सहभागींना प्रमाणपत्र आणि प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांक 10,000 व द्वितीय क्रमांक 7,000 हे पारितोषिक रोख रक्कम आणि पुस्तके यांच्या स्वरूपात असेल. तसेच उत्तेजनार्थ 5 पारितोषिके प्रत्येकी 500 रुपयाची पुस्तके असतील. सदर
सदर स्पर्धेतील नियम व अटी लागू आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेशाची व व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे. स्पर्धेचा निकाल 30 सप्टेंबर 2025ला तर बक्षीस वितरण 26 ऑक्टोबर 2025ला होणार आहे. स्पर्धेचे गट, विषय, वेळ मर्यादा, नियम व अटी जाणून घेण्यासाठी 8424867070 या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करावा. सदर स्पर्धेला मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून डॉक्टर प्रभाकर कोळेकर, डॉक्टर बाबासाहेब दूधभाते, डॉक्टर निलेश शेळके, डॉक्टर अमिला गायकवाड, डॉक्टर रामकिशन दहिफळे, ॲडव्होकेट अभिमान पाटील, डॉक्टर रमेश पिसे, डॉक्टर बळीराम गायकवाड, डॉक्टर महेश मोटे, डॉक्टर ताहिर पठाण, डॉक्टर शैलेंद्र कुमार शर्मा, डॉक्टर भरत लाभलेले आहेत. तर आयोजक समितीमध्ये डॉक्टर वर्षा चौरे, प्राचार्य अनवर शेख, मुख्याध्यापक प्रभाकर घाटोळे, राजीव हाके, रामभाऊ लांडे, अनिल कुमार ढवले, बीरू कोळेकर, अरविंद सुरोशे, प्रोफेसर जावेद पाशा, डॉक्टर प्रभू चौधरी, रमेश कोरम, उमेश चाफे, डॉक्टर पांडुरंग श्रीरामे यांचा समावेश आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन इतिहासातून प्रेरणा घेत भविष्याचा वेध घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. ठाण्यात विक्रम होणार, सराव दहीहंडीत लागणार 9 थर. दहीहंडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाणे नगरीत येत्या रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश वायाळ पाटील यांनी सराव दहीहंडीचे आयोजन कोपरीतील अष्टविनायक चौकात केले आहे. युवा सेनेच्या या निष्ठेच्या हंडीमध्ये नावाजलेल्या मंडळींची गोविंदा पथके 9 थर लावण्याचा प्रयत्न करणार असून यावेळी दादूस आलारे या कार्यक्रमाची धूम ठाणेकरांना पाहावयास मिळणार आहे, अशी माहिती राजेश वायाळ पाटील यांनी बोलताना दिली. श्रावण सरींच्या वर्षावात हिंदू संस्कृतीच्या सण उत्सवांना प्रारंभ झाला आहे. ठाण्यात तर मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा होत असतो. टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांची मानाची दहीहंडी, शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांची जांभळी नाक्यावरील आनंद चॅरिटेबल ट्रस्टची दहीहंडी यासह अनेक नामांकित दहीहंड्यांचे आयोजन ठाण्यात केले जात असल्याने बालगोपाळांचा थरांचा सराव ठिकठिकाणी सुरू झाला आहे. गोविंदाच्या या सरावाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच दहीहंडीच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेने पुढाकार घेतला आहे. युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक तथा कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राचे युवा अधिकारी राजेश रामदास वायाळ पाटील यांच्या माध्यमातून ठाणे पूर्व कोपरीतील अष्टविनायक चौकात भव्य स्वरूपात निष्ठेची दहीहंडी आयोजित केली आहे. रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत होणाऱ्या या सराव दहीहंडीत मुंबई ठाण्यासह विविध ठिकाणाची गोविंदा पथके उपस्थित दर्शवून चित्तथरारक थर लावणार आहेत. या सराव दहीहंडीत 9 थरांचा विक्रम करण्याचा प्रयत्न गोविंदा पथके करणार असून या गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, ज्येष्ठ माजी नगरसेवक नरेश मणेरा तसेच सुभाष म्हसकर आदींसह शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजक राजेश वायाळ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.